शेकडो वर्षापासून एक देव एकाच अवस्थेत उभा आहे. हात कमरेवर, एका साध्या विटेवर स्थिर. का? ही फक्त एक मूर्ती आहे की या एका मुद्रेत लपलेला आहे जीवन बदलणारा गूढ संदेश? आज आपण उलगडणार आहोत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या हात कमरेवर असण्यामागचं गूढ रहस्य. एक असा संदेश जो आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्थैर्य देतो. कथा सांगते भक्त पुंडलिक. आपल्या आईवडिलांची अखंड सेवा करत होता. त्याच्यासाठी आईवडिलांची सेवा हीच पूजा होती. त्याच वेळी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी आले. परंतु पुंडलिक आपल्या सेवेत मग्न होता. त्याने देवाला थांबायला सांगितले. रागाने नाही, अहंकाराने नाही, तर कर्तव्याच्या प्रामाणिकतेने. त्याने एक वीट बाहेर फेकली आणि म्हणाला, प्रभू, कृपया यावर उभे राहा, मी येतो. आणि देव त्या विटेवर उभे राहिले. विचार करा, संपूर्ण सृष्टीचे पालन करता एका भक्तासाठी एका साध्या विटेवर उभे राहतात. देवाला घाई नव्हती, देवाला अपमान वाटला नाही. देव थांबले. ही वीट म्हणजे फक्त मातीचा तुकडा नाही, ती आहे स्थिरता, स्थैर्य. जीवन बदलतं, काळ बदलतो, राज्य बदलतात, युग बदलतात, पण पंढरपुरात उभे असलेले विठ्ठल आजही तितक्याच संयमाने उभे आहेत. आता त्या मुद्रेकडे पाहूया. हात कमरेवर, ही आहे कटिहस्त मुद्रा. ही मुद्रा सांगते आतून पूर्ण संतुलन. ना पुढे झुकलेले, ना मागे हटलेले, ना अस्वस्थ, ना अधीर. पूर्ण आत्मविश्वास, पूर्ण समत्व. सुखातही शांत, दुःखातही शांत. इतर देवतांकडे पहा. शिव तांडव करतात, दुर्गा युद्ध करतात, विष्णू शेषावर विसावलेले आहेत. परंतु विठ्ठल, ते फक्त उभे आहेत. ते साक्षी आहेत, निरीक्षक आहेत, जगाच्या गोंधळाकडे शांतपणे पाहणारे. त्यांचे हात जणू सांगतात, मी घाबरत नाही, मी डळमळत नाही, मी स्थिर आहे. आणि हा संदेश फक्त देवासाठी नाही, तो आपल्यासाठी आहे. जीवन वादळासारखं असतं. कधी आर्थिक ताण, कधी नात्यांचे प्रश्न, कधी करिअरची धावपळ, कधी मानसिक अस्थिरता. 2026च्या या डिजिटल युगात आपण सतत जोडलेले आहोत. फोन, स्क्रीन, सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स. पण आतून आपण तुटत चाललो आहोत. मन विस्कळीत, विचार अस्थिर, शांतता हरवलेली. अशा वेळी विठ्ठलांची मुद्रा आपल्याला शिकवते, बाहेर गोंधळ असू दे, पण आत स्थिर राहा. त्यांचे हात व्ही आकारात आहेत. हा व्ही म्हणजे एक पूल. पृथ्वी आणि आकाश यांच्यातला पूल. कर्तव्य आणि भक्ती यांच्यातला पूल. पुंडलिकाने अधिक कर्तव्य निवडलं आणि देवाने ते मान्य केलं. याचा अर्थ काय? गृहस्थ जीवन अध्यात्माच्या विरोधात नाही. आई वडिलांची सेवा हीच पूजा आहे. प्रामाणिक काम हीच साधना आहे. विठ्ठल सांगतात, तुझं जीवन सोडून हिमालयात जाऊ नकोस, तुझ्या कर्तव्यातच मला शोध. हात कमरेवर ठेवून ते जणू म्हणत आहेत, मी इथेच आहे, तुझ्या बाजूला, तुझ्या प्रत्येक संघर्षात. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला जातात, वारी करतात, नाम घेतात, धुळीत चालतात. का? त्या उभ्या असलेल्या स्थिरतेला स्पर्श करण्यासाठी, त्या विटेवर उभ्या असलेल्या संयमाला अनुभवण्यासाठी. प्रत्येकाच्या जीवनात एक वीट असते, एक अशी जागा जिथे आपण स्वतःला स्थिर करू शकतो. काहींसाठी ती प्रार्थना असते, काहींसाठी ध्यान, काहींसाठी आईवडिलांची सेवा, काहींसाठी प्रामाणिक कर्तव्य. विठ्ठल म्हणतात, तुझी वीट शोध, तिथे उभा राहा आणि डळमळू नकोस. विठ्ठलांचे हात कमरेवर असणे हा फक्त एक पोज नाही, तो आहे धैर्याचा संदेश, स्थैर्याची शपथ, आत्मिक संतुलनाचा धडा. जीवनाच्या प्रत्येक वादळात ही मुद्रा आठवा. स्वतःला विचारा, मी माझ्या विटेवर उभा आहे का? जर हो, तर काहीही झाले तरी तुम्ही पडणार नाही.
पंढरपूरची शांतता फक्त मंदिरात नाही, ती तुमच्या आत आहे. विठ्ठल अजूनही उभे आहेत, त्याच संयमाने, त्याच स्थिरतेने तुमच्यासाठी.